acetic acid, CH3 bond CHO, acetic aldehyde, aldehyde and CH3 bond COOH, acetic acid, CHO bond COOH, acetic acid, CH3 bond COOH, शमू CH3 शमू आले. अगं बाबा बोलत आहेत. हां, CH3 bond COOH. आज तुझ्यामुळे मला तिसऱ्यांदा कॉलेजमध्ये बोलवलं, हे सगळे रिझल्ट बघण्यासाठी. अहो बाबा, पण माझं ऐकून तर घ्या. तर काय ऐकू? तुझ्या मॅडमनी सगळं मला ऐकवल्यावर सगळं सुखसुविधा उपलब्ध असताना हे रिझल्ट आणि काहीच नसतं तर काय केलं असतं देव जाणे. अहो थोडा आवर्त घ्या ना, करेल ती हळूहळू. थोडा वेळ तर द्या तिला. तुमचं राहू द्या हो, हे सगळं काय परीक्षा झाल्यावर होणार. आज जा आणि अभ्यासाला लागा. घ्या, आता गिटार वाजवणार आहे म्हणजे अभ्यासाची सगळी बोंब. किती छान वाजवते हो पूर्वी. तुम्ही थोडा आवर्त घेत जा ना. हीच गोष्ट आपण प्रेमानेही समजून सांगू शकतो ना. उद्या चालून जर शर्मिलाने सोनमसारखं काही बरं वाईट केलं तर. सोनमनी जे केलं त्याला ती स्वतः जबाबदार होती. जय जयाची गणपती माझं देवी पिलमती कराव्या तुमची स्तुती स्फूर्ती द्यावी माझा परत तुझे नाव गणपती तुझे इंद्रचंद्र शिवशंकर तुझं पूजित आई, आज आमचं डिबेट कॉम्पिटिशन आहे. माझं सगळी तयारी झाली, पण तरी मला भीती वाटते. माझ्याकडून होईल ना गं? अगं शमे, सगळी तयारी केली आहेस ना, मग कसली भीती. सरळ जा आणि परफॉर्म कर. माझ्याकडून होईल ना गं? अगं नक्की होईल. मलाही खूप टेन्शन येतं, माहिती नाही काय होईल. हाय, काय म्हणतेस? कशी आहेस? झाली का तयारी? हो, झाली. नाहीतर मध्येच विसरशील. मुलं बोलायची. आणि रट्टा मारल्यासारखं वाचू नको आतमध्ये, बरं का? बाकी काय म्हणतेस? चला चला. Today we have a debate competition on relation of human beings and their survival. For the house we have Sharmila and against the house we have Preeti. So please welcome Ms. Sharmila Deshmukh. Hi friends, my name is Sharmila Deshmukh. As we know that we are in 21st century, the man called Charles Darwin who invented the theory of survival of fittest. बाबा, मला डिबेट कॉम्पिटिशनमध्ये प्राइज मिळालं. ते राहू दे, अभ्यासाचं काय? बाबा करते पण होत नाहीये. होत नाही म्हणजे काय? तुला सगळ्या बाकीच्या गोष्टी जमतात आणि मात्र अभ्यासच जमत नाही. तासन तास तू ते गिटार वाजवतीस, तासन तास त्या आरशासमोर उभी राहती. कॉलेजमध्ये गेल्यावर तासन तास तुला डान्स करायला आवडतो, मात्र अभ्यास मात्र म्हटलं की तुला नको नकोच होतं. हां, बरं आज जा आणि अभ्यासाचं पहा जरा.
अगं तुम्हाला माहिती आहे का, नगर कॉलेजच्या एका 12वीच्या मुलीने आत्महत्या केली. हो. कसं काय ग? तेच ग, घरचं प्रेशर, अभ्यासाचं टेन्शन आणि त्या बिचारीला प्रेमातही दगा मिळाला होता. मग त्या प्रेशरमध्ये येऊन तिने आत्महत्या केली. आजच सकाळी मी पेपरमध्ये वाचलं. फायनल्सच्या डेट आले? हो आले आहेत ना, बरोबर 1.5 महिन्यांनी परीक्षा आहे. हो का? तू येशील का ग माझ्या घरी अभ्यासाला? हो येईन ना, आज संध्याकाळपासूनच आपण अभ्यास सुरू करूया. हो ठीक आहे. चालेल. हाय. हाय. अगं तुझ्या अभ्यासाचं शेड्यूल काय आहे ग? मी टाइम टेबल आखला आहे अभ्यासाचा, क्लासेसचा, कॉलेजचा आणि माझ्या घरच्या कामांचा. शमू काय कुठे गेली? शम्मू घरातच आहे. प्रीती आणि शम्मू खूप वेळपासून अभ्यासच करतात. अच्छा शम्मे, मला सांग 1 + tan² θ = काय शम्मे, हा बेसिक फॉर्म्युला आहे मॅथ्सचा. तुला इतकं सुद्धा येत नाही? अगं मी खूप वाचते पण सगळं वॉशआउट होऊन जातं. जे करायचंय ते लवकर कर. बस 1.5 महिना राहिलाय परीक्षेला. कधी वाचणार आहेस? काय प्रीती, कसा चाललाय अभ्यास? छान सुरू आहे काकू. अगं ह्या शमूलाही सांग जरा अभ्यास करायला. हो काकू, करेल ती. ठीक आहे, हे दूध घ्या आधी आणि मग अभ्यास करा. ठीक आहे. हाय, मला प्रिलिमिनरी मध्ये 80% मार्क्स मिळाले. मी पण पास झाले. ओ वाव, दॅट्स ग्रेट. चला बस उठलो एकदाच. शर्मिला कुठे आहे? You're good for nothing. Go get your report signed by your parents and tell your father to meet me. बाबा म्हणजे तुम्हाला टीचरांनी बोलवलंय. बरं होणारच. असे रिझल्ट लागल्यावर मला काही काम राहिलेलं नाही. तू दिवसभर काय करत असतेस ग? कामाला दाखवण्यासाठी फक्त हातात पुस्तक धरून बसतेस? बाबा मी खरंच अभ्यास करते पण सगळं वॉशआउट होऊन जातं. कसं वॉशआउट होतं? गिटार वाजवतं ते लक्षात राहतं, ते तर अजून तू काही विसरली नाहीस. सॉरी टू डिस्टर्ब यू. मला जरा प्रीतीशी काम होतं. या ना, बसा. मी बोलवते प्रीतीला. कसा चालू आहे पोरींचा अभ्यास? तुमचं बरं आहे हो. तुमच्या मुलीने दिवे लावले आणि आमच्या मुलीने सर्व दिवे विझवले. नाही हो, असं नका म्हणू. करेल ती हळूहळू. प्रीती कुठे? चला येऊ. तुला किती वेळा सांगितलं की ह्यांच्याकडे यायचं नाही म्हणून सारखं. अगं आई, ती माझी मैत्रीण आहे ग. बरं, अहो मी काय म्हणते, आपण हीच गोष्ट समजून सांगू शकतो ना, मग शमूला इतकं रागवण्याचं काय कारण? अगं माझं म्हणणं एवढंच आहे की त्यांनी भरपूर चांगला अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवावे. 40-50% कोण विचारतं? तुम्ही हे का विसरता? तिला जेवढं जमतं तेवढं तर ती करतीये ना. हो, पण आजच्या कॉम्पिटिशनच्या युगात ते पुरेसे नाही ना.
आणि मी हे सगळं तिच्या भविष्यासाठीच करतोय ना. मला असं नाही वाटत की तिने तिच्या नवऱ्याच्या पगारावर डिपेंड राहावं म्हणून, तू आणि तुझ्या इतर बायकांप्रमाणे. x is equals to cos x d by dx dot cos x is equals to minus sin x d by dx dot u v is equals to u d by dx v plus v d by dx u d by dx bracket u minus 1 bracket close is equals to d by dx u minus d by dx v d by dx dot sin x is equals to cos x d by dx dot cos x is equals to minus sin. विशाल सर, see the way the paper is written. घर में उसको कोई प्रॉब्लम है क्या? नाही तो कुछ भी नाही. माझ्या पेपरमध्ये तीच बोंब आहे. माझ्या विषय जरा ठीक आहे, पण असं जर होत राहिलं तर भविष्य अवघड आहे. मेरे सब्जेक्ट में तो ठीक है, बाकी सब सब्जेक्ट में भी ध्यान देना चाहिए. आता फक्त 1 महिना शर्मिला, तो गिटारला आणि टेपला अजिबात हात लावायचा नाही ना. तर याद राख, तू फक्त मला अभ्यास करताना दिसली पाहिजे. मला रिझल्ट हवाय. अहो पण बस झालं, हे सगळे तुझे लाड आहे. तू पण जर थोडं लक्ष घातलं तर काही बिघडणार नाही. आणि ह्या वेळेस मला उत्तम रिझल्ट पाहिजे, ना तर माझ्या एवढं कोणी वाईट नसेल.
शमू, शमे, कुठे गेली? You're good for nothing. तुला इतकं सुद्धा येत नाही. एक ही solution उसे नहीं याद है. एक महिना सर तो गिटारला केला अजिबात हात लावायचा नाही ना ते याद राहा. The man called Charles Darwin, who invented the theory of survival of fittest. अगं तुमच्यामुळे झालंय सगळं. मला माझी मुलगी हवी. शमूने जर काही बरं वाईट केलं ना तर त्याला तुम्ही जबाबदार असाल. माझं काय चुकलं हेच मला कळत नाहीये. प्रीती बेटा हॅलो बाबा, मी घरी आले. तुमची वाट पाहते.